ठिकाणी कृती केली पाहिजे. बाकीच्या अनेक मागण्या आहेत, परंतु या त्यातल्या 2 प्रमुख मागण्या आहेत. तर मी महाराजांना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला या कार्यासाठी आशीर्वाद द्यावा. जर शासनाने पुढच्या काही दिवसात चांगले निर्णय घेऊन जर आपल्या आंदोलनाला यश मिळालं तर ठीकच आहे. जर आंदोलन जर असं अधांतरी राहिलं तर ते अधांतरी न राहू देणं आणि त्या सगळ्यांच्या रेट्याने पुढे नेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ठरेल. आणि तुमची सगळ्यांची साथ मिळाली तर 8 दिवसांनी पुढचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. हे या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या समोर सांगतो. महाराजांची जशी आशीर्वाद पाहिजेत तशी या ठिकाणी जमलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी आणि कार्यकर्ते आणि गोरक्षक यांची साथ सुद्धा मिळाली पाहिजे. अत्यंत आपुलकीने गेले 3 दिवस या ठिकाणी अखंड कार्यकर्त्यांचा ओघ चालू होता. म्हणजे जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांचे मागच्या जन्मीचे मावळे या जन्मी आम्हाला साथ देण्यासाठी येत होते. त्या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि रामगिरी महाराजांना असा शब्द देतो की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, संपूर्ण हिंदुस्थान तुमच्या पाठीशी आहे. कलानेशवादा पुनर्दादक्षम समाधिस्तमृतिम भजे ज्ञानदेवम. मौली महावैष्णव माऊलींच्या या दरबारामध्ये मान्य श्री मिलिंदजी एकबोटे उपोषण करते. या ठिकाणी आज त्यांच्या या उपोषणाचं या ठिकाणी पारणं सोडलेले आहेत. काही काळापुरतं गोमातेकरता जे त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे या लढ्यामध्ये आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत. त्याचप्रमाणे शरदराव गोट्टे पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व साधू संत महंत महाराज मंडळी, सर्व गोरक्षक, सर्व हिंदू बांधव हे आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईल. कारण गोमातेचं रक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. या गोमातेकरता एक कोपरगावचं उदाहरण मी आपल्याला सांगेल. कोपरगाव माता गोदावरीच्या तीराला आहे. तिथं अवैध रीतीने काही कत्तल होत होती आणि कोपरगावच्या पाठीमागे एक वाहणारं ओढं होतं. त्या ओढ्यामध्ये ते रक्त जायचं आणि त्या ओढ्यातून ते गोदावरीमध्ये जात होतं. ज्या गोदावरी मातेला गोदावरी गंगा पवित्र म्हणून आपण तीर्थप्रदर्शन करतो त्या माता गोदावरीमध्ये आणि आपल्याच मातेचं गौमातेचं रक्त जात होतं. अनेक आंदोलनं त्या ठिकाणी झालीत परंतु उपयोग होत नव्हता. आणि त्यावेळी कोपरगावची काही मंडळी आमच्याकडे आली आणि त्यावेळेला आम्ही एक खूप कठोर निर्णय घेतला आणि त्याला यश मिळालं. त्या ठिकाणी कोपरगावची गोहत्या बंद झाली. त्यानंतर हाच प्रकार गंगापूरला होत होता. जवळजवळ 100 ते 150 गायी दररोज कापल्या जात होत्या गंगापूरमध्ये. तिथून गायीचं मांस एक्सपोर्ट केलं जात होतं. गंगापूरचे काही लोक आमच्याकडे आलेत आणि बऱ्याच वेळा तिथे उपोषणं झालेत. काही तरुण आपले उपोषणाला बसलेले होते. त्यामध्ये परमश्रद्धेय भास्करगिरी महाराज सुद्धा आणि त्या ठिकाणी त्यांना भेट देऊन गेले, प्रयत्नशील होते. एवढं करूनही उपयोग होत नव्हता. तिथं सुद्धा मला वाटतं नवरात्रच गेल्या वर्षीचा विषय नवरात्र चालू होत आणि आम्ही स्पष्ट संकेत दिले होते की दसऱ्यापर्यंत आपल्याला मुदत आहे. दसऱ्यापर्यंत जर ही गोहत्या बंद झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर काय घडेल हा विचार तुम्ही करा. तर कठोर शब्दामध्ये ताडण केलं. त्यामुळं गंगापूरची गोहत्या सुद्धा बंद झाली. कारण गोमातेचं रक्षण करणं हे आपलं प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा आणि गो सेवा करीत होते. गोमातेची सेवा जेवढी घडेल तेवढी आपण अवश्य करावी. गोमातेची हत्या होऊ नये याकरता अवश्य प्रयत्न करावे. पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पूर्वी जे गाय रानं होते
याच्यावर सर्व अतिक्रमण झालेलं आहे. गायींना चरण्याकरता जागा राहिली नाहीये. एक तर आता लोकांच्या जमिनी कमी होत चालल्या आहेत. एक 2 एकर जमीन, त्यामध्ये गाय पाळायची कशी, त्यामध्ये गायरानं शिल्लक राहिलेलं नाही, अशा अनेक समस्या ज्या काही निर्माण होत चाललेल्या आहेत. त्यामुळे लोक गायी विकतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी जे उपोषण मांडलेलं आहे की गोपालन करणारा जो मनुष्य असेल त्या गायीवर जे अनुदान या ठिकाणी मिळावं, अशा प्रकारे जे आपले प्रयत्न आहेत, निश्चित आपल्या बरोबरही आम्ही आहोत. आणि जेवढे काही प्रयत्न करता येतील तेवढे आम्ही आमच्या वतीने देखील प्रयत्न करू. आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे. आपण पुन्हा फडणवीस साहेबांशी बोलू, शिंदे साहेबांशी बोलू आणि काय करता येईल माझ्या वतीने मी निश्चित या ठिकाणी अवश्य प्रयत्न करील. आणि का आपलं एक कार्यच आहे, धर्माकरताही आपलं कार्य आहे, धर्माला आम्ही वाहून घेतलेलो लोक आहोत. मला एक समाधान आहे की आमच्या एका शब्दामुळं संपूर्ण भारतातील आणि एक हिंदू जागृत झाला, याचं एक समाधान आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराजजी, या सर्व तरुणांच्या वतीने एकच तुम्हाला